शरदनगर संघाचे खेळाडू गावामध्ये गेले, त्वरित मैदानाकडे धाव घ्यायचे। यानंतर आपला सामना आहे। आपल्याला देखील टाइम केला तर पेनल्टी बसेल मित्रांनो। दोन्ही संघ जर लेट झाले तर दोन्ही संघाचे मिनिटं कमी केले जातील आणि एक संघ लवकर आला आणि दुसरा संघ लेट झाला तर त्या संघाला गुणाच्या स्वरूपात पेनल्टी बसेल मित्रांनो, याची दक्षता घ्यायची। पंचांना विनंती असेल, एक संघ जर उपस्थित झाला तर लगेच दुसऱ्या संघासाठी 1 मिनिटाचा अवधी लावायचा आणि दोन संघ ज्यावेळेस पुकारले जातात त्यावेळेस 2 मिनिटाचा अवधी लावायचा। जर एक संघ उपस्थित झाला तर दुसऱ्या संघाला 1 मिनिटाचा अवधी द्यायचा। 1 मिनिटानंतर जर संघ समोरचा उपस्थित झाला नाही तर 1 गुणाची पेनल्टी भरावी लागेल। मैदान क्रमांक 2 वरती चालू असलेला सामना केळगाव अवर्ष दायरवाडी या सामन्याचं मध्यंतर होते। मध्यंतराच्या अखेरीस केळगाव संघाकडे 3 गुणाची आघाडी आहे। प्रतिस्पर्धी संघ दायरवाडी संघाने याची दहा, 9, 8, 7 10 या ठिकाणी मात्र थाईज होल्ड केला जाते उंबरवाडी सुधागड कडून। उंबरवाडी कर्जतच्या रायडरला या ठिकाणी रोखलं जात आहे। आता मात्र डोहाडाय मध्ये येतोय उंबरवाडी सुधागडचा रायडर। उंबरवाडी कर्जतच्या रणगिरणीत 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा रायडर आता मात्र या ठिकाणी जबरदस्त थाईज होल्ड केला जातोय। सुरेख डिफेन्स म्हणावा लागेल उंबरवाडी संघाकडून। कर्जत उंबरवाडी सुधागड उंबरवाडीच्या रायडरला मात्र कर्जत उंबरवाडी रोखण्यात यश येत आहे। सुरेख बॉरस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय कर्जत उंबरवाडी रायडर कडून। एक सुरेख रेड म्हणावी लागेल। 10 रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न मात्र ज्याच्या मांडीवर पडते थाप तोच करा कबड्डीचा बाब। 1 गुणाची लय लूट करतोय तो मात्र कर्जत उंबरवाडी संघाचा रायडर। त्याला प्रत्युत्तर देईल तो सुधागड उंबरवाडी कडून।
10 9 8 7 6 5 तथापि येतोय मैदान क्रमांक 2 वरती ज्या ठिकाणी लढत चालू आहे बनाम धायरवाडी बनाम केळगाणी धायरवाडी संघाचा रायडर खोलवर रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी तितकाच आता मात्र पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. या ठिकाणी सुधागडचं पारडं खाली केलं जातंय. मला असं वाटतंय किती गुणाची लय लूट केली, सुपर रेड केली मात्र एक जबरदस्त या ठिकाणी सुंदर रेड करतोय कर्जत उंबरवाडी संघाकडून रायडर, त्याला प्रत्युत्तर देतोय मात्र सुधागड उंबरवाडी संघाचा रायडर 4 नंबर जर्सी परिधान केलेला. आता मात्र अंकल वोट केला जात आहे, डबलचं जाळं टाकलं जात आहे, रायडरला रोखलं जात आहे. एक सुरेख डिफेन्स म्हणावा लागेल कर्जत उंबरवाडी संघाचा. मात्र इकडे 2 नंबर मैदान क्रमांक 2 वरती रेल्वेचं सायलेंट दिलं जात आहे. खतरो की घंटी अर्थात थर्ड रेड दिली जाते. करो या मरो रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न 1 नंबर जर्सी परिधान करून धायरवाडी संघाचा रायडर. केळगाणीच्या रणगिंडीत मात्र या ठिकाणी रायडरला रोखलं जात आहे की रायडर पारडा खाली करतोय, मात्र रायडरला रोखलं जात आहे डिफेन्सच्या माध्यमातून केळगाणी संघाकडून. एक सुंदर डिफेन्स पाहायला मिळतोय केळगाणी संघाकडून. आठ गुणाच्या आघाडी करतात कडे. सुरेख रेड धायरवाडी संघाकडून. 10 9 8 7 6 5 या ठिकाणी एक सुरेख रायडरला रोखलं जात आहे धायरवाडी संघाकडून. प्लेअरला मार लागलाय वाटतं, बघा जरा पंच. प्लेअरला मार लागलाय पंच, बघा जरा. केळगाणीच्या प्लेअरला मार लागलाय का? 7 6 5 4 3 2 1. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. मैदान क्रमांक 1 चा पंच जरा सामना थांबवायचा आहे, लाईट जरा शॉर्ट पडते. मैदान क्रमांक 2 ची देखील लाईट गेली नरेश हिरवे. थांबा जरा.
तळेवाडी ब वर्सेस आशाने कर्जत लास्ट आणि फायनल कॉल. मैदान क्रमांक 2 वरती यानंतर होणारा सामना केळगाणी ब वर्सेस शरदनगर. या ठिकाणी कर्जत उंबरवाडी करून सुरेख सुंदर डिफेन्स पाहायला मिळतोय आपल्याला.